इंजिनिअरिंग का निवडलं ओके. आणि तुमचं मूळ गाव कोणतं? मग तुम्ही इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे कसे वळला? मग इंजिनिअर नंतर ह्या फर्मचा विचार का केला आणि ह्या फील्डमध्ये यायचा निर्णय का घेतला? तो म्हणतात की आपला प्रवास ज्या दिशेने वाहतो त्या हम्म. दिशेने सगळे आपण वाहतो. हो हो. त्या पद्धतीने माझं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन झालं. हम्म. मुख्यतः मी सिव्हिल इंजिनियर नाहीये, तर बर. मी ऍक्सिडेंटल सिव्हिल इंजिनियर. रोज संध्याकाळी मी 11 वाजता बाहेर निघायचो, कारण लवकर निघलं तर ओळखीचे लोक बघतील, लाज वाटेल ह्या इंटेन्शननी संध्याकाळी रुमाल बांधणे, प्रिंट आउट घेणे आणि स्वतः जाणे. इव्हन मी घरच्यांनाही सांगत नव्हतं की मी काय करतोय. इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला हेच नाव का असं का? आणि मग मी थोडा विचार केला की आपण शॉर्ट अँड स्वीट काय नाव करू शकतो. हम्म. मग त्यावेळेस मी सिव्हिल इंजिनिअरही झालो होतो, प्लस माझ्याकडे डिग्री होती आणि माझ्याकडे अनुभव पण होता. आणि जी काय आपण सर्व्हिस देतोय, मग मला त्यातून असं वाटलं की आपल्या प्रोफेशनचं नाव प्लस आपल्या सर्व्हिसचं नाव आपल्या बिझनेस मध्ये आलं पाहिजे. जेव्हा कॉन्ट्रॅक्टर किंवा एखादा कन्स्ट्रक्शन जो ओनर असतो तो काम डिले करतो तेव्हा त्या ओनरला पण खूप मनस्ताप होतो. बरोबर. तो कामात डिले का होतो सर? आता अग्रीमेंट तुम्ही करताय नाही करत आहे, पण अग्रीमेंट मध्ये तुम्ही टाइम बाउंड तर लिहूनच घेतला पाहिजे 100%. हे तर गरजेचं आहे. हे अग्रीमेंट गावाकडे होतच नाही. नाही, अग्रीमेंट करणं भले तुमचं 10 लाखाचं 5 लाखाचं काम असू द्या. आज आपल्याकडे पुण्यामध्ये किंवा सिटीज मध्ये 25,000चं जरी काही छोटं काम असेल तर लोक अग्रीमेंट करून काम करतात. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. जेव्हा मी रिअल इस्टेट रिलेटेड पॉडकास्ट केलेला तेव्हा मला खूप सजेशन आलेले की अजून हे फील्ड आहेत ह्याबद्दल करा. त्याच फील्ड रिलेटेड बरेच इंस्टाग्राम पोलवरती, क्वेश्चनच्या पोलवरती बरेच टॉपिक सजेस्ट केलेले. आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे अन्न वस्त्र निवारा, एक थोडक्यात जर सांगायचं म्हणलं, अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत मनुष्याच्या. अन्न आणि वस्त्र आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करून इकडे तिकडे कुटुंबाने मॅनेज करतो, पण निवारा प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यातलं स्वप्नातलं घर असं असावं आणि हे प्रत्येकाचं ड्रीम असतं. आणि त्याच रिलेटेड बऱ्याच काय म्हणू शकतो, आपले स्वप्न असतात, आपल्या आकांक्षा असतात, आपले कॉम्प्लिकेशन्स असतात. आणि आपण बघतो जेव्हा आपलं घर आपण बांधायला काढतो तेव्हा काय काय समस्यांना सामोरे जातो, त्या समस्या कशा सोडवायच्या ह्यासाठी आपण आज एक एक्सपर्ट बोलवले आहेत. आणि तुम्ही ऑलरेडी त्यांना इंस्टाग्राम थ्रू पाहत असाल, तुमच्या अल्गोरिदममध्ये त्यांची रील आली असेल. तर आज आपल्यासोबत आहेत इंजिनियर विजय मोराळे सर, जे आहेत सीओ आणि फाउंडर इंजिनियर कन्स्ट्रक्शनवाला. वेलकम सर. थँक्यू मला आज इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू. मला अजून आठवतं की जेव्हा कन्स्ट्रक्शन हा विषय निघतो किंवा काय, तर जेव्हा आमचं घर आम्ही कोरेगावला असताना आमच्या वडिलांनी बांधलं तेव्हा आम्हाला एकच सांगायचे की पाणी मारायला जायचं. जेवढं चांगलं पाणी मारायला तेवढं मजबूत राहतं घर. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी होत्या. तेव्हा वाळूचं एवढं माफियाराज नव्हता, तेव्हा वाळू इझिली अवेलेबल होती. आता हे ट्रेंड्स बदलत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे मी प्रत्येक पॉडकास्टला हा पहिला प्रश्न तोच करतो गेस्ट, आणि मग आपण विषयाकडे जातो. की इंजिनिअरिंग का निवडलं आणि तुमचं मूळ गाव कोणतं? मग तुम्ही इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे कसे वळला? मग इंजिनियर नंतर ह्या फर्मचा विचार का केला आणि ह्या फील्डमध्ये याचा निर्णय का घेतला? इंजिनिअरिंग निवडायचं असं काही डिसाइडेड नव्हतं, बट आफ्टर 10th नंतर एक प्लॅन होतं की काहीतरी पुढे शिकायचंय. मग शिकायचंय तर काय शिकायचंय एक्झॅक्ट असं काही फिक्स नसल्यामुळे आणि करिअर गायडन्स नसल्यामुळे जो म्हणतात की आपला प्रवास ज्या दिशेने वाहतो त्या दिशेने सगळे आपण वाहतो. त्या पद्धतीने माझं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन झालं. मुख्यतः मी सिव्हिल इंजिनियर नाहीये, तर मी ऍक्सिडेंटल सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे तो एक महत्वाचा पार्ट आहे सांगण्यामागचा. त्याची एक शॉर्ट मी तुम्हाला गोष्ट सांगू शकतो. माझं जे 10वी नंतरचं जे ऍडमिशन झालं ते मेकॅनिकल इंजिनियर म्हणून झालं. मेकॅनिकल इंजिनियरचा डिप्लोमा मी पूर्ण केला. ते केल्यानंतर मी थोडा जॉबसाठी सर्च केलं, कारण फॅमिली बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नव्हतं. तर पुढे विचार केला की पुढची डिग्री आणि जॉब हा सोबत करू. अशा इंटेन्शनने मी पुण्यामध्ये बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये जॉब शोधला. जॉबसाठी मला रिस्पॉन्स नाही मिळाला. मग मी तिथं थोडा निगेटिव्ह होऊन गेलो. मग ते झाल्यानंतर मला हडपसरच्या MIDC मध्ये ऍज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉब मिळाला. एक डिप्लोमा नंतर 5,000 रुपये. मग मशीन शॉपला मी थोडं एक 6 महिने तिथं एक्सपिरियन्स केला. बट मला तिथं 6 महिन्यातच असं जाणवलं की अरे विजय, तू चुकीच्या दिशेने आलायस. हे तुला आता लक्षात येतंय. तर हे तुला मागच्या 3 वर्षापूर्वी तू विचार करायला पाहिजे होता. पण त्यावेळेस 10वी नंतर एवढी काही मुलांची आपली मेंटॅलिटी नसते की आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. आपण एक त्या यंग एज मध्ये असतो. आणि ते झाल्यानंतर मग मी तिथं मशीन शॉपवरती 6 महिने जॉब केला. त्याच्यानंतर माझा मशीन शॉपचा मला इंटरेस्ट नाही राहिला जॉब करायचा. मग मी तो जॉब सोडला आणि त्याच्यानंतर माझं डिग्रीचं ऍडमिशन झालं. आणि डिग्रीचं ऍडमिशन झाल्यानंतर मी डिग्री स्टार्ट केली, ती पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये KJ कॉलेज. येस, आमचं मूळ गाव जे आहे ते धाराशिव जिल्ह्यातलं वडजी म्हणून गाव आहे. तर गावाकडे शेती कमी असल्यामुळे आणि
इन्कमचा जास्त काही सोर्स नसल्यामुळे माझे वडील 94-95 ला पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी शिफ्ट झाले. तिथं शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात एक झोपडीमध्ये वगैरे राहून दिवस काढले. ते झाल्यानंतर 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. तर त्यांनी 10वीच्या शिक्षणाच्या बेसवरती त्यांना टेलिफोन इंडस्ट्रीजमध्ये जे आपले आता पूर्वीच्या काळी आपल्याकडे तसले ब्ल्यू कलरचे बॉक्स असायचे BSNLचे, तर तिथं मेंटेनन्सला ते जॉबला लागले. त्यांनी तिथं जवळपास 20 वर्ष सर्व्हिस केली आणि ती सर्व्हिस करत असतानाच माझ्या भावाचं शिक्षण केलं. इंग्लिश मीडियम मध्ये नाही, बट मराठी मीडियम, बट मराठी सेमी मीडियम मध्ये एक ऍव्हरेज आम्हाला शिक्षण त्यांनी द्यायचा चांगला प्रयत्न केला आणि दिलं पण. सेकंड इयरचं ऍडमिशन माझं झालं होतं आणि त्याच दरम्यान वडिलांनी विचार केला की आपलं आता जे आपण जागा घेतलेली 1 गुंठा 1000 स्क्वेअर फूट, तर तिथं आपण आता ग्राउंड फ्लोअर त्यांनी त्यांच्या प्लॅन नुसार केला होता. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर प्लॅनिंगनी पूर्वीचं घर आमचं बांधलं गेलं होतं. तर ते झाल्यानंतर वडील म्हटले की आपल्याला आता वरचा फ्लोअर बांधायचा आहे, बट त्याच्यासाठी आपल्याकडे पाहिजे तेवढी आणि घर पूर्ण होण्यासाठीची अमाऊंट नाहीये, तर आपल्याला लोन काढायचंय. तर त्या लोन साठी तू एखादा आर्किटेक्ट शोध. तेवढी एक मॅच्युरिटी आली होती की एक 10वी 10 नंतर 3-13 वर्ष प्लस, म्हणजे आपलं 18-19 वय होतं माझं. बरोबर. तर त्या मॅच्युरिटीने मी आर्किटेक्ट कुठं शोधायचा हा विचार केला. तर त्यावेळेस जस्ट डायल एक चांगला प्लॅटफॉर्म होता 2016-17च्या दरम्यान. तर जस्ट डायल वरून मी 10-8 दाबून आर्किटेक्टचे नंबर काढले आणि त्यातल्या 8 ते 10 आर्किटेक्ट मधून एका आर्किटेक्टला मी फायनल केलं आणि त्यांना साईट व्हिजिट साठी घरी बोलवलं. ते घरी आल्यानंतर त्यांनी एक्झिस्टिंग जे काही पूर्वीचं घर होतं तर त्याचे त्यांनी मेजरमेंट्स वगैरे घेतले. मेजरमेंट्स घेतल्यानंतर आपण जसं बाहेरचा माणूस एखादा आपल्या घरी आल्यानंतर चहा पाणी विचारतो, तर त्या पद्धतीने घरच्यांनी चहा वगैरे, आईनी चहा केला. चहा केल्यानंतर त्यांनी मला सहज विचारलं, विजय तू काय करतोय सध्या? सरांना म्हटलं सर माझा डिप्लोमा मेकॅनिकल झालेला आहे, डिग्री मेकॅनिकल चालू आहे. 6 महिने मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब पण करून बघितला, पण माझा काही तिथे इंटरेस्ट नाही लागला. तर मी तो जॉब सोडला. ते मला म्हटले जर तुला इंटरेस्ट असेल तर तू माझ्या ऑफिसला येऊन बसू शकतो आणि जर तुला तिथं माझ्या ऑफिसला येऊन बसू शकतो आणि जर तुला तिथं काय आवडलं तर तू त्याच्यात विचार कर. मग त्यांनी मला लगेच त्याच दिवशी सांगितलं की मी तुला जास्त काही नाही पण एक 5,000 रुपयापर्यंत मी तुला स्टायपेंड देईल 2016-17ला. तर मी मागचा पुढचा काही विचार न करता, कारण मला माझ्या शिक्षणाच्या बेसवरती जो जॉब मिळतोय मशीन शॉप वरती, त्याच्यापेक्षा ठीक आहे मला इथं हात काळे न करता तर एक चेअर वरती व्हाईट कॉलर जॉब मिळतोय आणि मी तो का सोडू, हा विचार करून मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसला जायला चालू केलं. डिप्लोमा झाल्यानंतर 2 महिने ऑटोकॅडचा कोर्स केला होता आणि ऑटोकॅडचा कोर्स असा आहे की तो प्रत्येक फील्डला निगडित आहे. म्हणजे मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, या तिन्ही फील्ड साठी ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर कंपल्सरी लागतंच. तर मग तो एक बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर सरांनी मला 2-3 टाईपचे कामं द्यायला चालू केली. पहिली गोष्ट म्हणजे जर कुठल्या साईटवरती काय मेजरमेंट वगैरे घ्यायचे असतील तर ऍज अ असिस्टंट म्हणून मला त्यांनी न्यायला चालू केलं. मग टेप पकडायचा, त्यानंतर टेप पकडून मेजरमेंट वगैरे सरांबरोबर घ्यायचे. मेजरमेंट घेतल्यानंतर सरांसोबतच म्हणजे सरांचा इन शॉर्ट असिस्टंट मी होतो. मग सरांबरोबर मेजरमेंट घेऊन ऑफिसला येणे, ऑफिसला आल्यानंतर दुपारचं लंच वगैरे जर सर म्हटले असं, म्हणजे त्यावेळेस मी लाजलो नाही. सर म्हटले बाबा विजय चहा घेऊन ये, चहा घेऊन येणार, वडापाव घेऊन ये, वडापाव घेऊन ये, जेवण घेऊन ये, जेवण घेऊन, प्रिंट आउट घेऊन ये, प्रिंट आउट घेऊन ये. म्हणजे त्यांची बऱ्यापैकी कामं मी करायला चालू केली. मग सरांचा माझ्यावरती विश्वास वाढला. माझा सपोर्टिव्ह नेचर बघून मला सरांनी अजून एक हेल्पिंग हँड दिला. तो म्हणजे असा की विजय मी आर्किटेक्ट आहे, माझ्याकडे आर्किटेक्टचं लायसन आहे, बट मी ऑन ग्राउंड मार्केटिंग करू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुला जर काही सुचत असेल तर तू असं कर की ज्याच्यातून आपल्याला प्रोजेक्ट्स मिळतील. मग मी विचार केला की आपण काय करू शकतो. मग ह्या विचारातून माझ्या लक्षात आलं की आपल्या भागात, मी मांजरी साईडला जे राहत होतो त्या भागात प्लॉटिंगचा बिझनेस बऱ्यापैकी 2015 ते 2020 मध्ये चांगला चालू होता आणि 2000 म्हणजे त्याची सुरुवात 2010 पासून झाली होती. मग असा नाही विचार केला की आता 5 वर्ष झालेत, कन्स्ट्रक्शन संपलेत, मग आपण आता काय करायचं. मग असा मागचा पुढचा विचार न करता मी त्यावेळेस A3 आणि A4 साईजच्या प्रिंट आउट काढल्या आणि त्याच्यावरती लिहिलं आर्किटेक्ट प्लॅन करून मिळेल. मग त्या प्रिंट आउट मी A3 A4च्या काढून जसं की मांजरी असेल, त्यानंतर केशवनगर असेल, मुंडवा असेल, वाघोली असेल, फुरसुंगी असेल, मग ईस्ट पुणेची 4-5 गाव आहेत, त्या गावात चांगला प्लॉटिंगचा बिझनेस होता आणि तिथं प्रत्येकाला आर्किटेक्टची गरज लागत होती. मग हा इंटेन्शन आणि हे एक मार्केटिंगचं छोटंसं साधन घेऊन मी सुरुवात केली. माझ्याकडे भले सिव्हिलची डिग्री नव्हती आणि आर्किटेक्टची डिग्री नव्हती, बट एक स्किल्स होत्या, मला इथपर्यंत आणून त्यांनी मला पोहोचवलं. प्रिंट आउट लावायला मी सुरुवात केली. रोज संध्याकाळी माझ्याकडे ऍक्टिव्हा गाडी होती,
रोज संध्याकाळी मी 11 वाजता बाहेर निघायचो, कारण लवकर निघलं तर ओळखीची लोक बघतील, लाज वाटेल, ह्या इंटेन्शननी संध्याकाळी रुमाल बांधणे, प्रिंट आउट घेणे आणि स्वतः जाणे. इव्हन मी घरच्यांनाही सांगत नव्हतं की मी काय करतोय. असं नाही की लगेच प्रिंट आउट लागले दुसऱ्या दिवशी कॉल यायचे. आणि प्रिंट आउट मध्ये एक मनामध्ये भीती होती की आपल्याकडे डिग्री नाहीये, आपल्याला जर उद्या कोणी कॉल करून विचारलं की तू कसं काय हे करू शकतोय किंवा तू का करतोय, तर ह्याच्यासाठी मी सरांकडून लेटर हेड घेतलं होतं. सर मला जर उद्या काय अडचण आली तर तुम्ही माझ्या पाठीमागे असाल. मग सरांनी दिलं होतं की हा तू बेसिक तुझ्या लेवलला तू मार्केटिंग करू शकतो. मग ह्या केसमध्ये सरही सेफ होते आणि मीही सेफ होतो. मग दोघांचे सेपर झोन असल्यामुळे दोघांनी चालू केलं. चालू झाल्यानंतर मग व्हिजिटिंग कार्ड दिले, त्यानंतर प्रिंट आउट्स लावल्या, त्यानंतर बऱ्याचशा जे काही प्लॉटिंग वरती एजंट बसलेले असायचे तर त्या एजंटला जाऊन भेटलो. सर आम्ही असं आमची कंपनी प्लॅनची कामं करते, जर तुमच्याकडे काही प्लॅनची कामं असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला काही पर्सेंटेज देऊ, काय आपलं कमर्शियल पार्ट आपण बोलून घेऊ. मग असं बोलून प्रत्येकाशी मी थोडं माझं कम्युनिकेशन थोडं एक फ्रेंडली असल्यामुळे समोरच्या बरोबर इंटरॅक्ट जरा फास्ट होत होतं आणि लोक चांगला रिस्पॉन्स देत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं एज जरी कमी होतं पण माझी जी बॉडी लँग्वेज होती ही त्या एज पेक्षा थोडी जास्त दिसत होती, मॅच्युअर्ड दिसत होती इन शॉर्ट. आणि थोडं मी मॅच्युअर्ड असण्याचा आणि दिसण्याचा मी पण प्रयत्न करत होतो. मग ह्याच्यातून समोरच्याला असं वाटायचं बाबा हा थोडा आहे एज आणि मॅच्युअर्ड पर्सन आहे, हे माझ्यावरती लोक ट्रस्ट ठेवत होती. आणि मग जसे जसे कॉल यायला चालू झाले, म्हणजे महिन्याला 2 कॉल, महिन्याला 4 कॉल, मग असे कॉल वाढत चालले. त्यानंतर कॉल वाढायला लागले. कॉल वाढल्यानंतर मी 1 वर्ष मग सरांना, म्हणजे मी स्वतः काहीच करत नव्हतं, फक्त क्लायंटचा फोन आला, इकडं शिक्षणही चालू आहे, मेकॅनिकल डिग्री प्लस इकडे जॉब पण चालू आहे. आणि त्यावेळेस कॉलेजला असं म्हणजे हे नव्हतं की तुम्ही कॉलेजला आलंच पाहिजे. जर तुम्ही जॉब करताय तर त्याचं सर्टिफिकेट आपण कॉलेजला घेऊन ते चालत होतं. मग तसं करत आपण क्लायंट्स जे मला काही कॉल करत होते, कारण सुरुवातीला नंबर माझा टाकला होता आणि 2 नंबरला सरांचा नंबर होता. मग सुरुवातीच्या नंबरवर मॅक्झिमम लोक कॉल करायचे. मग कॉल आला तर मला मग सांगायचे की अशा ठिकाणी आम्हाला प्लॅन करायचा आहे, तर तुम्ही येऊ शकता का. मी सरांना सांगू, सर असा कॉल आलाय, मी जाऊ का. सर म्हणायचे तू जा, मेजरमेंट घे किंवा क्लायंटला आपल्या ऑफिसला घेऊन ये. मग मी साईटवरती जाणे, त्यांना समजून सांगणे की आम्ही असं प्लॅन करतो, आम्ही एवढे चार्जेस घेतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो. मग त्यांना ते आवडलं तर ते ऑफिसला यायचे. मग ऑफिसला आल्यानंतर साधारण एका प्लॅनचे 1000 स्क्वेअर फूट असेल तर त्यावेळेस सर साधारण 20,000 रुपये प्लॅन पूर्ण, म्हणजे आर्किटेक्चरल प्लॅन असेल, 3D इलेव्हेशन असतील, वर्किंग ड्रॉइंग्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी सर त्यांना प्रोव्हाइड करायचे ऍज अ प्रोफेशनल. तर हे सगळं करत असताना मग सरांनी मला त्याच्यामध्ये ऍज अ सॅलरी न ठेवता मला त्याच्यात पर्सेंटेज द्यायला चालू केले. जर 20,000 सरांना मिळत आहेत तर त्यातले सर मला 5,000 देत होते. मग माझ्यासाठी ती अमाऊंट, मी विचार करायचो, मी 1 महिना जॉब केला तर मला 5,000 मिळत होते. आज मी 1 क्लायंट आणला तर मला 5,000 रुपये मिळतात. मग माझा त्याच्यातून अजून इंटरेस्ट वाढला. मग मी अजून जास्तीत जास्त क्लायंट मी सरांना कसे आणून देईल ह्याचा विचार करायला लागलो. आठवड्याला मी 2 ते 3 क्लायंट आणायचो, कधी आठवड्याला 2, कधी महिन्याला 4. असे करता मला 20-25,000 महिना प्रत्येक महिन्याला मिळायला लागला, चालू झाला. मग हा विचार मी केला, 25,000 जर मला इकडे मिळतात, आणि ज्यावेळेस मी इंडस्ट्रियल एरियात जॉब केला होता त्यावेळेस महिन्याला मला 5,000 रुपये मिळत होते. जर मला महिन्याला 5,000 त्यावेळेस मिळत होते तर मला 25,000 घ्यायला मिनिमम त्यांच्याकडे 4 ते 5 वर्ष जॉब करावा लागला असता. त्यावेळेस कुठेतरी मला 25,000 चालू झाले असते. मग मला कुठेतरी पॉझिटिव्हनेस वाटला आणि मग मी चालू केलं अजून जास्त क्लायंट कसे येतील. कॉलेज पण चालू होतं आणि सरांकडे जवळपास मला एक 8-9 महिने झाले होते. आणि 8-9 महिने झाले होते प्लस माझं 3rd इयरचं ऍडमिशन पण ऑलरेडी झालं होतं. म्हणजे सरांकडे ज्यावेळेस आलतो त्यावेळेस सेकंड इयर चालू होतं. सेकंड इयर चालू प्लस सेकंड इयर एंड झालं. प्लस त्या विचारात असं काही नव्हतं की मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय. ठीक आहे म्हटलं, आपलं इकडं सेकंड इयर पण झालंय, इकडची ही डिग्री होईल आणि इकडे हा जॉब करतोय. पण नंतर कुठेतरी असं मनात विचार आला, अरे विजय तू कुठेतरी चुकीच्या प्लॅटफॉर्मवरतीच, म्हणजे तू डिग्री मेकॅनिकलची करतोय, जॉब आर्किटेक्चरल किंवा सिव्हिलचा करतोय, तर हे कुठेतरी तुला पटतंय का. तर मी विचार केला म्हणजे की हे कुठेतरी चुकीचं आहे. तर ह्या विचारातून मी असं म्हणजे मनावरती एक ठाम निश्चय केला की आता आपण जे डिग्री करतोय ती डिग्री पूर्ण करायची नाही आणि घरच्यांनाही सांगायचं नाही की आपण डिग्री सोडली म्हणून. मग ह्या विचारातून मी काय केलं, जे 3rd इयर माझं चालू झालं, फर्स्ट सेमिस्टरचं ऑलरेडी ऍडमिशन होऊन गेलं, त्यामुळे मला काही ऑप्शन नव्हतं. मला ते एकतर कंटिन्यू करायचं होतं किंवा मला तिथं डायरेक्ट ते स्टक करायचं होतं किंवा ड्रॉप इयर तर ते करायचंच होतं. मग मी फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झामला गेलो नाही, सेकंड सेमिस्टरच्या एक्झामला गेलो नाही, पूर्णपणे वर्षभर अजून सरांकडे जॉब केला. मग एका बाजूला अर्निंग वाढलं होतं, त्यानंतर
आमच्या एरियामध्ये भले मी आर्किटेक्ट पण नव्हतो, सिव्हिल इंजिनियर पण नव्हतो, हम्म. पण एरियामध्ये एक ओळख तयार झाली की हा मुलगा प्लॅनची कामं करतोय. भारी करतोय. येस. मग जसं आपल्याकडं एखादा सप्लायर असतो, वीट सप्लायर, जरी तो वीट बनवत नसला पण तो सप्लायर करतोय म्हणून तो वीट आपल्याला तो प्रोव्हाइड करू शकतो किंवा विटाची सर्व्हिस तो आपल्याला देऊ इमेज शकतो. व्यापारी म्हणून येस, व्यापारी म्हणून माझी इमेज झाली किंवा प्लॅन व्यापारी थोडक्यात म्हणता येईल आपल्याला. तर प्लॅनची कामं हा करतोय. मग तिकडे ती ओळख तयार झाली. मग इकडे डिग्रीचं असं चालू होतं आणि इकडे जॉबचं असं चालू होतं. मग ते इयर पूर्ण मी एक्झामला गेलो नाही. इयर पूर्णपणे ते ड्रॉपआउट गेलं. इयर ड्रॉपआउट गेलं आणि ह्या वर्षभरात पूर्णपणे ठरवून ठेवलं होतं की आता इयर ड्रॉपआउट होणार आहे. आपलं तिथला LC काढायचा आणि नवीन कॉलेजला परत सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं. हो, पण परत नवीन सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं. मग दोन्ही गोष्टी परत चालू झाल्या. जॉब कॉलेज. मग जॉब कॉलेजमध्ये सेम थिंग तिथं पण, म्हणजे तुम्ही जॉब करताय, सर्टिफिकेट द्या, पण कॉलेजच्या ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे तुमचं सबमिशन असेल, ओरल्स असतील, प्रॅक्टिकल असतील, इथं 100% मी वेळ दिला. फक्त मला जे लेक्चर अटेंड करता येत नव्हते ते मी घरी राहून बुक्स असतील, ऑनलाईन रिडिंग असेल, या सगळ्या नोट्स असून नोट फॉलो वगैरे करून त्या गोष्टी सगळ्या मी कम्प्लीट करत राहिलो. आज आमच्या कंपनीमध्ये इनसाइड डिग्री करून आलेली मुलं आहेत, पण त्यांच्यात आणि जर तुम्ही मला क्वेश्चनिंग केलं तर त्यांच्यापेक्षा मी 10 पटीने आन्सरिंग तुम्हाला करू शकतो. एवढा कॉन्फिडन्स आम्हाला प्रॅक्टिकल मधून आलाय. कारण काय? कारण तुम्ही थिअरी शिकला कॉलेजमध्ये, राईट, आणि ते इम्प्लिमेंट केली ग्राउंडवर शिकत असताना. राईट. म्हणजे आता मी मागच्या 2 दिवसापूर्वी JSPM कॉलेज तातवडीला गेलो होतो. तर तिथल्या HOD-ला मी रिक्वेस्ट केली, सर आता आपण मुलांना लास्ट सेमिस्टरला इंटर्नशिप अलाउड केली, चांगली गोष्ट आहे, पण मला अजून तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटती की आपल्या कॉलेजला जसं लास्ट सेमिस्टर फक्त आपण इंटर्नशिप ठेवली, तर मी उद्या गव्हर्नमेंटलाही म्हणजे माझी एक छोटी रिक्वेस्ट करल की आपण जसं आपण बघतो मेडिकल कॉलेजेस हे मेडिकल हॉस्पिटलला कनेक्टेड आहेत. तर मेडिकल हॉस्पिटलमध्ये काय होतं, मुलांना इकडं लर्निंग करणं आणि इकडं प्रॅक्टिकल करणं, ह्या दोन गोष्टी पॅरलली चालतात. त्याच्यामुळे ते प्रॅक्टिकली डॉक्टर बनतात, कारण ते उद्या लोकांच्या जीवाशी खेळणार आहेत. म्हणजे तीच गोष्ट आपल्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये पण घडते की मुलं शिकतायत कॉलेजमध्ये आणि त्यांना प्रॅक्टिकलचा जास्त अनुभव भेटत नाही. मग मला त्यांना रिक्वेस्ट करायची की तुम्ही असं करा की एक, म्हणजे तुम्हाला पॉसिबल झालं तर एक सेमिस्टर क्लासरूम मध्ये तुम्ही ट्रेनिंग द्या किंवा क्लासरूम मध्ये टीचिंग करा आणि एक सेमिस्टर तुम्ही त्यांना प्रॅक्टिकल साईट वरती पूर्णपणे द्या. प्रत्येक म्हणजे 4 वर्ष जर तुम्ही केलं हे असं, तर तुम्हाला 4 वर्षामध्ये जवळपास 8 सेमिस्टर मिळतात. 8 मध्ये तुमचे 4 क्लासरूम टीचिंगचे असतील आणि 4 प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे असतील. हा जर पॅटर्न पुढे भविष्यात चालू झाला तर प्रॅक्टिकल सिव्हिल इंजिनियर खूप मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने प्रोडक्टिव्ह रिझल्ट देतील. आज परिस्थिती अशी आहे, कुठल्याही मोठ्या कंपनी जर तुम्ही बघितलं, जसं की गोदरेज असेल, टाटा असेल, शापोर्जी पालनजी असेल किंवा जेवढे काही LNT असेल, तर प्रत्येक कंपनीचा बऱ्यापैकी असा क्रायटेरिया असतो जो आमच्या कंपनीत इंजिनियर येणार आहे त्याचा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा. आणि मार्केटमध्ये आता अशी परिस्थिती आहे, एक्सपिरियन्स असल्याशिवाय काम मिळत नाही आणि काम असल्याशिवाय एक्सपिरियन्स मिळत नाही. मग मुलांनी पासआउट झालेल्या मुलांनी करायचं काय? म्हणजे दोन्ही बाजूनी त्यांची अडचणी. एका बाजूने इंडस्ट्रीवाले अलाउड करत नाहीत, एका बाजूने कॉलेज प्रॅक्टिकल प्रोव्हाइड करत नाही. मग ह्याच्यामध्ये मुलांची कुठेतरी एक दमछाक होती. तर हा ऑप्शन जर गव्हर्नमेंटने किंवा कॉलेजेसनी चालू केला तर कुठेतरी मला वाटतं की हा सुटेल. आणि हे लॉजिकल पण आहे, म्हणजे इतक्या गव्हर्नमेंट साईट चालू असतात, बरोबर, कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर तुम्ही चला त्या कॉलेजमध्ये साईट नाही चालू शकत, बरोबर, पण त्या जिल्ह्यात तालुक्यात कुठेही तुम्ही असू शकता, देऊ शकता. आणि जसं सर म्हणले की जसं डॉक्टराच्या हातात जीव आहे, बरोबर, एका माणसाचा, बरोबर, सिव्हिल इंजिनियरच्या हातात पण आहे ना. आज एका डॉक्टरच्या हातात एक जीव आहे, पण सिव्हिल इंजिनियर असा व्यक्ती आहे त्याच्या हातात हजारो लोकांचा जीव आहे. कारण एका बिल्डिंग मध्ये कमीत कमी 400 ते 500 लोक, 1000 लोक राहतात. म्हणजे मी डॉक्टरांना कमी नाही समजत, पण डॉक्टरपेक्षा इंजिनियरची व्हॅल्यू खूप मोठी आहे, ही जर आपण समजली तर. आणि म्हणजे बघा, आता मी ड्रॉपआउट घेतला, मला झेपलंच नाही इंजिनिअरिंग. आता ह्यांनी, म्हणजे माझ्या बहिणीचं पण असं होतं, तिनं डिप्लोमा केला. हो, डिप्लोमा केल्यानंतर तिनं पण, माझ्या बहिणीनं पण डिप्लोमा केला. नंतर तिला वाटलं मला इंजिनिअरिंग नको, BSc करते. बरोबर, BSc ला गेले. BSc लास्ट इयरला तिनं परत डिग्रीला ऍडमिशन घेतलं आणि परत तिनं डिग्री केली. म्हणजे हे जे असतं ना की तुम्हाला तुमचं फील्ड समजलं ग्राउंडवर काम केल्यावर. बरोबर, म्हणजे बऱ्याच लोकांना आता पण असं वाटतं की मला काय करायचं आयुष्यात माहित नाही. बरोबर. सो थोडक्यात असं आहे की जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स घेत नाही, जर ते सर भेटले नसते, तुम्हाला एक्सपोजर दिलं नसतं, तर ही गोष्ट घडली नसते. सो नेटवर्किंग पण खूप गरजेचं. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाला, मग इंजिनियर कन्स्ट्रक्शन वालाचा जन्म कसा झाला? 2018 मध्ये मी जसं सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मग त्यावेळेस परत मला सरांकडे 1-1.5 वर्षाचा अनुभव आला होता. मग त्यावेळेस विचार केला,
एका बाजूला आपल्या म्हणजे लोनची प्रोसेसही झालेली आहे घराची, आणि लोनची एक 5 ते 6 लाख रुपये अमाऊंट आली होती. मग ती अमाऊंट आलेली आहे. आता घरच्यांना वरचा फ्लोअर तर बांधायचा आहे. तर वडिलांना असं कन्व्हिन्स करू की आता मी सिव्हिल इंजिनिअरिंग पण शिकतोय, डिग्री करतोय, प्लस मला आर्किटेक्चरल प्लॅनिंगचा, डिझाईनचा पण अनुभव आहे 1-1.5 वर्षाचा. तर का नाही आपण कन्स्ट्रक्शनचा बिझनेस चालू केला पाहिजे. मग ह्या विचारातून मी 2018 साली, म्हणजे जसं आमचं लोनची अमाऊंट आली होती, त्या इंटेन्शननी वडिलांना कन्व्हिन्स केलं की आपण आपल्या घराचं काम स्वतः करू, जेणेकरून माझा बिझनेसही चालू होईल आणि आपल्या घराचं कामही कन्स्ट्रक्शनचं होईल. मग ह्या इंटेन्शननी जी काही अमाऊंट आली होती त्याच्यातून मी शटरिंगचं मटेरियल बनवलं, म्हणजे प्लाय असतील, प्रॉप्स असतील, प्लेट्स असतील, हे मटेरियल बनवलं. आणि काही नाक्यावरचे मिस्त्री, त्यानंतर काही आजूबाजूच्या साईटवरती जे काही लोक काम करत होते, म्हणजे कार्पेंटर, फिटर्स, मी त्यांना अप्रोच करून त्यांना भेटून थोडा एक विश्वास दिला की तुम्ही माझ्याकडे काम जर केलं तर मी तुम्हाला चांगली पुढं लाईफ देऊ शकतो, असा मला विश्वास आहे. आणि तुम्हाला जर माझ्यावर ट्रस्ट असेल तर तुम्ही माझ्यासोबत काम करायला सुरू करू शकता. मग मार्केट रेट जो काही चालू होता, त्या बिचाऱ्यांनी पण मला सुरुवातीच्या काळात चांगला सपोर्ट केला. मार्केट रेट पेक्षा त्यांनी 1-2 रुपये माझ्याकडून रेट कमी घेतला आणि माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या बरोबर ते जॉईन झाले. मग ते जॉईन झाल्यानंतर, कारण तुमच्या बिझनेससाठी तुमचा जो एंडचा व्यक्ती असतो, म्हणजे जो तुमचा काम करणारा व्यक्ती आहे, तो खूप महत्वाचा व्यक्ती असतो. का, जर एक दिवस जरी तो नाही आला, डिलिव्हरेबल 100% त्याच्या हातात आहे. कारण त्यांनी जर एक दिवस लेट केलं तर तुम्ही इंजिनियर असा, प्रोजेक्ट मॅनेजर असा किंवा पुढचे सीईओ असा, तुम्ही काहीच करू शकत नाही, तो 1-2 दिवस जरी नाही आला तरी. मग अशा वेळेस त्या लोकांनी मला खूप चांगली साथ दिली. आणि मग मी पहिलं काम म्हटलं तसं सुरुवातीला माझ्या घराचंच काम 1000 स्क्वेअर फूटचं केलं. कॉन्ट्रॅक्टिंगचा जो बिझनेस आणि स्वतःच्या घराचं पण काम होणार होतं, प्लस माझा बिझनेसही चालू होणार होता. मग त्यावेळेस बिझनेसचं नाव काय ठेवायचं हे काहीच डोक्यात नव्हतं. मग काय ठेवायचं तर इनिशियलच्या काळामध्ये मी प्रोपरेटर फर्म स्टार्ट केली, मोराळे कन्स्ट्रक्शन नावाने. पण मोराळे कन्स्ट्रक्शन हे नाव मला, म्हणजे जसं सरनेम आहे त्या नावाने मी चालू केलं. घरचं काम झाल्यानंतर तेच घरचं काम बघून आमच्या बाजूचेच एक व्यक्ती होते, त्यांना त्यांच्या 500 स्क्वेअर फूटचं काम करायचं होतं. साईटचा अनुभव असा आलता की ज्यावेळेस सर साईटवरती व्हिजिटला जात होते त्यावेळेस मी सरांबरोबर साईटवर व्हिजिटला जात होतो. मग तिथले कारागीर काम कसं करतात, तिथले कॉन्ट्रॅक्टर काम कसं करतात. मग काही वेळेस काय व्हायचं की तिथल्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर माझं कम्युनिकेशन व्हायचं, कारण सरांचे काही ड्रॉइंग्स असतील तर ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला द्यावे लागायचे. मग मी त्यांना ते द्यायला जायचो. मग त्याच्यामध्ये आमचं थोडंफार एक कम्युनिकेशन व्हायचं की आम्ही असं करतो, आम्ही असं करतो, हे करतो. मग ह्या गोष्टी मी थोड्या त्यांच्याकडून समजून घेतल्या होत्या. त्यामुळे तो एक छोटासा कॉन्फिडन्स होता, यार आपण पण या गोष्टी करू शकतो. मग ही कामाची माझी जी पद्धत बघून आमच्या बाजूच्यांनी मला अप्रोच केलं की ठीक आहे विजय, तुमच्या घराचं तू काम चांगल्या पद्धतीने करतोय, तर माझं पण हे 500 स्क्वेअर फूटचं काम आहे, तर तू करू शकतो का? तर मी सांगितलं हो, मी बिझनेस तर चालू केलाय, आता मला 500 स्क्वेअर फूटचं काम आलं काय आणि 50,000 स्क्वेअर फूटचं आलं काय, मी सगळी कामं मी करणार. म्हणजे माझ्याकडे तो कॉन्फिडन्स होता. ह्याच्यामध्ये अशी गोष्ट असती की सुरुवातीच्या काळात मला असं जाणवलं की तुमच्या बिझनेसला जर उभारी कोण देत असेल तर हा छोटा माणूस तुमच्या बिझनेसला उभारी देतो, तुम्हाला उभा करतो. कारण तुमच्या मनात कॉन्फिडन्स, तुम्ही 50,000 स्क्वेअर फूटचं काम करू शकता, पण समोरचा व्यक्ती तुमच्यावर तेवढं ट्रस्ट ठेवत नाही, कारण त्याची तेवढी अमाऊंट प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्ट होणार असते. त्याच्यामुळे त्या सुरुवातीच्या 500 स्क्वेअर फूटच्या माणसाने माझ्यावर ट्रस्ट ठेवला आणि त्यांचं काम मी केलं. मग ते काम झाल्यानंतर सेम थिंग, म्हणजे आपल्या गावामध्ये कसं असतं की एकाचं काम तुम्ही केलं की अरे नाही, त्या मोराळ्यांच्या मुलांनी त्यांचं काम वर्ड केलं, वर्ड ऑफ माउथ, म्हणजे माउथ पब्लिसिटी. Publicity, मग हे काम झालं, ते काम झालं, मग 500, 1000, 1500, 2000. मग तिथून पुढच्या 5 वर्षामध्ये मी जवळपास 1 लाख स्क्वेअर फूट पर्यंतची कामं केली. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. मी बिझनेस चालू केला, सगळ्या गोष्टी केल्या. मी तेही सांगितलं की माझे वडील बीएसएनएलच्या कॉन्ट्रॅक्टिंगच्या जॉब रोलवरती होते, जे बीएसएनएलचे जे बॉक्स होते त्या मेंटेनन्सच्या कामासाठी. तर मी 2018 मध्ये जसा बिझनेस चालू केला तसं मी वडिलांना सांगितलं तुम्ही पण जॉब स्विच करा किंवा तुम्ही पण जॉब सोडा. तर हे वडिलांना खूप म्हणजे आश्चर्यकारक वाटलं की अरे तू तर जॉब सोडलाय आणि आता तू बिझनेस मध्ये आलाय, आपलं घर चालण्यासाठी मला तर जॉब करावं लागेल. पण मला कॉन्फिडन्स होता की नाही, तुम्ही जॉब सोडा, जेणेकरून तुम्ही साईटचे लेबर्स जे आहेत ते ऍटलीस्ट हँडल कराल आणि मला स्किल काम काहीतरी करता येईल. म्हणजे मला सरांबरोबर वेळ देता येईल, सरांकडे जास्तीत जास्त प्लॅनिंगची कामं येतात, तिथल्या क्लायंटलाही मला आलं तर थोडं अप्रोच करता येईल आणि तिथूनही आपल्याला प्रोजेक्ट मिळतील. आजही म्हणजे आपल्याकडे बरेचसे ट्रॅडिशनल कॉन्ट्रॅक्टर्स काय करतात, जर माझ्या हातात 2 ते 3 साईट आहेत
तर त्या साईटवरतीच ते पूर्णपणे त्यांचा दिवस वेळ घालवतात. म्हणजे सकाळपर्यंत एका साईटवर, दुपारी एका साईटवर आणि संध्याकाळी एका साईटवरती. म्हणजे 3 साईट म्हणजे पूर्ण दिवसाचं शेड्यूल त्यांचं तिथं पॅक होतं. पण नवीन साईट क्वांटिटीमध्ये कशा येतील ह्याचं ते ट्रॅडिशनल कॉन्ट्रॅक्टर काही विचारच करत नाही. स्किल्स बाजूला, मग स्किल्स बाजूलाच राहिले किंवा मार्केटिंगचा त्यांना एमआय माहित नसतो. मग याच्यामुळे काय होतं, बरेचसे आता मी बघितले कोविड काळात, म्हणजे जरी मी बिझनेस 2018 चालू केला, माझं आपलं कोविड जवळपास 20, 21, 22च्या दरम्यान होतं. त्या काळात माझ्याकडे जवळपास 10 ते 12 साईट होत्या. म्हणजे माझ्या आधीचे 15, 20 वर्षापूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर्स माझ्या समोर होते की त्यांची पूर्णपणे कोविडच्या काळात कामं थांबली होती. त्यांना कोविड नंतर कामं मिळत नव्हती. बऱ्याचशा लोकांनी त्यांचा जो बिझनेस होता कॉन्ट्रॅक्टिंगचा तो बंद केला, ते मटेरियल विकून टाकलं. का तर लोकांकडे कोविड नंतर जरा लोक इन्व्हेस्ट करायला विचार करत होते, पैसे खर्च करत नव्हते. पण ते कसं होतं, ते लिमिटेड त्या एरियामध्येच कामं करत होते. मी असा विचार केला की आपल्याला लिमिटेड राहायचं नाही. आपण जरी मांजरीमध्ये कामं करतोय ना, ठीक आहे, आपली 1-2 वर्ष मांजरीत आपण दिलेत, मांजरीमध्ये आपला पोर्टफोलिओ चांगला तयार झालेला आहे, तर आता आपण मांजरीत काम न करता आता आजूबाजूच्या 4-5 गावांमध्ये कामं करायची. मग 2020-22च्या दरम्यान म्हणजे कोविड काळामध्ये मी मार्केटिंग करायला सुरू केलं. मग मार्केटिंगचा जरा पॅटर्न बदलला. सुरुवातीला जो केला तो फिजिकल पेपर्सचा पॅटर्न केला. मग नंतर मार्केटिंगचा माझा पॅटर्न असा होता, कारण माझ्याकडं मी प्लॅनची पण कामं करतोय, मी कन्स्ट्रक्शनची पण कामं करतोय. मग मला काहीतरी वेगळा प्लॅटफॉर्म वापरायचा, मग जरा डिजिटल येण्याचा प्रयत्न केला. मग प्रेझेन्स वाढवण्यासाठी मग आपले सोशल मीडिया पेजेस असतील, सोशल मीडियामध्ये मग इंस्टाग्राम, फेसबुक, त्यानंतर युट्यूब, त्यानंतर काही पेड ऍडव्हर्टाईज असायच्या, मी त्यांना पे करायचो. सुरुवातीपासून ते आतापर्यंत कधीच मार्केटिंगला कमी पडलो नाही. मी नाही विचार केला की तो माझ्याकडून हा 500 रुपये घेतोय किंवा 20,000 रुपये अमाऊंट घेतोय, मी त्याला का पे करू. आजही म्हणजे बरेचसे कॉन्ट्रॅक्टर विचार काय करतात, अरे ह्यांना 20,000 रुपये देण्यापेक्षा मी 20,000चा एक बॅनर लावतो. पण मला मित्रांनो तुम्हाला सांगायचंय, 20,000चा बॅनर तुम्ही एका ठिकाणी लावू शकता, पण त्या लोकेशनवरून तुमचा जो बॅनर आहे ते कमीत कमी जास्तीत जास्त 5,000 लोक बघतील. पण तेच तुम्ही 20,000 जर डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडियाला लावले तर तोच बॅनर तुमचा कमीत कमी 50,000 लोक बघतील. म्हणजे 20,000त 5,000 लोकांपर्यंत पोहोचायचे का 20,000त 50,000 लोकांपर्यंत पोहोचायचे, हा विचार तुम्ही केला पाहिजे. मी ह्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगू शकतो की तुमचा प्रेझेन्स हा तुमच्या कस्टमर्स पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो मग कसा पोहोचवायचा हे तुमच्या हातात असतं. मग तुम्ही न्यूजपेपर वाईज जावा, टेलिव्हिजन वाईज जावा, सोशल मीडिया वाईज जावा, किंवा अजून कुठलं माध्यम असेल तर त्या वाईज जावा. तुम्ही जर कस्टमर पर्यंत पोहोचले तर कस्टमर तुमच्यापर्यंत येणार आहे. मी बरेचसे असे बिझनेस ओनर्स बघितलेत, त्यांनी खूप मोठे मोठे म्हणजे 1,000, 2,000, 3,000 स्क्वेअर फूटचे ऑफिसेस टाकलेत, पण त्यांच्याकडं मार्केटिंगसाठी ते जास्त विचार नाहीत करत. त्यांचं म्हणणं की आपण ऑफिस एवढं भारी बनवलंय तर आपल्याकडे कस्टमर येतील. म्हणजे तुमचं ऑफिस ईस्ट पुणेला बनवलंय आणि तुम्ही विचार करता की पूर्ण पुण्यातून माझ्याकडे लोक येतील, तर असं नाही होणार. तुम्हाला वेस्ट पुणेला, नॉर्थ, साऊथ किंवा पूर्ण महाराष्ट्र जर तुम्हाला सर्व्हिस द्यायची तर तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. मग ते पोहोचण्यासाठी तुम्हाला कुठले ना कुठले मार्केटिंग प्लॅटफॉर्म वापरावंच लागतील. सोशल मीडियासाठी आता करंटली बेस्ट. आणि आता जर बघितलं तर कॉस्ट इफेक्टिव्ह आणि जास्तीत जास्त लोकांचे एकदम हातापर्यंत किंवा हृदयापर्यंत किंवा डोक्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहे, हे मी सांगू शकतो. येस. इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला हेच नाव का, असं का? ऍक्च्युली ज्यावेळेस मी माझ्या बिझनेसची सुरुवात केली होती त्यावेळेस माझ्या बिझनेसचं नाव होतं विस्क्रॉन प्रोजेक्ट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड. तर त्यावेळेस मला बऱ्याच लोकांनी विचारलं की सर तुमचं हे कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव एवढं मोठं का बरं आहे, किंवा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड का बरं केलंय, मोठं का बरं म्हणण्यापेक्षा प्रायव्हेट लिमिटेड का केलंय. तर मी त्यांना त्यावेळेस सांगायचो की माझं विजन खूप मोठं आहे, मला प्रोप्रायटरशिप वरती कामं नाहीत करायची. माझं जर मला विजन मोठं ठेवायचं त्याची मला सुरुवात आतापासूनच केली पाहिजे. म्हणून मी प्रोप्रायटर किंवा LLP न करता डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड मी माझ्या कंपनीचं नाव केलं 2018 साली. आणि त्याच्यानंतर मग मार्केट ट्रेंड्स बघत जसं आपण मार्केटच्या नुसार अपडेट होतो, मग त्यानुसार मी 22 पर्यंत बघितलं की अरे आपल्या कंपनीचं नाव खूप मोठं आहे, सांगायला पण जरा वेळ लागतोय. तर मग सोशल मीडियातून इकडून तिकडून बऱ्याचशा आयडियाज आल्या मला, आणि मग मी थोडा विचार केला की आपण शॉर्ट अँड स्वीट काय नाव करू शकतो. मग त्यावेळेस मी सिव्हिल इंजिनिअरही झालो होतो, प्लस माझ्याकडे डिग्री होती आणि माझ्याकडे अनुभव पण होता, आणि जी काय आपण सर्व्हिस देतोय, मग मला त्यातून असं वाटलं की आपल्या प्रोफेशनचं नाव प्लस आपल्या सर्व्हिसचं नाव आपल्या बिझनेसमध्ये आलं पाहिजे. म्हणून मी माझ्या कंपनीचं 2022 मध्ये नाव चेंज केलं आणि मी माझ्या कंपनीचं नाव इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला, म्हणजे मी इंजिनियर आहे आणि मी कन्स्ट्रक्शन सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, नावामध्येच तुमचं सर्व्हिस पूर्ण प्रोव्हाइड. ह्या हेतूतून मी माझ्या इंजिनियर कन्स्ट्रक्शन वालाचं नाव ठेवलं. आणि तिथून पुढं बऱ्यापैकी म्हणजे सोशल मीडियावरती
आणि आजूबाजूच्या लोकांना ते नाव खूप युनिक वाटलं आणि ऍक्सेप्टन्स आणि ऍक्सेप्टन्स आला आणि ते नाव खूप चांगल्या पुढं चांगल्या नेक्स्ट लेवलला जाताना आपण बघतोय. आता थोडंसं टेक्निकल बाबींकडे, जे दुखती रग आहे खूप लोकांची, आम्हाला कमेंट्स पण असतात व्हिडिओवरती की आता बघा सर की आजी आजोबा तर इथूनच सांगायला चालू करतात. म्हणजे तुम्ही कोकणाकडे गेला तर चिरे दगड असतो, बरोबर आहे. आपल्याकडं वीट म्हणजे लाल मातीची, लाल वीट. तर मग लोक म्हणतात आमच्या तुळव्या होत्या, खुंटी होती, त्याला अजून वाळवी लागली नाही, नाही का, अजून वालावा लागत नाही. आणि आजकालचं काय हे ह्यात भेसळ आहे. मग कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन टेक्निक मध्ये काळानुसार असा काय बदल झालाय की आपल्याला जाणवतं की आत्ताची जी बांधलेली घरं आहेत किंवा कन्स्ट्रक्शन आहे तेवढं क्वालिटीने टिकाणं पण जुने टिकतात, असं काय आहे? ऍक्च्युली काय आहे, जुनी जी घरं बांधली होती ही चुनखडीचं एक मिक्सचर असायचं. त्या मिक्सचरनी आणि आपले जे नॅचरल दगड्स आहेत ह्या दगडांना ते घडवून घरं बांधलेली होती जुन्या काळातली. आणि जर त्याच्या तुम्ही थिकनेस बघितल्या किंवा जाडी बघितली तर त्या कमीत कमी 1 फूट 1.5 फुटाच्या असायच्या. त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ खूप चांगली होती. आजच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये किंवा जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यामध्ये फक्त मटेरियल हा एक त्याचा भाग नसून तुम्ही त्याला मॅन पॉवर कशी वापरताय, त्याच्यानंतर तुम्ही मटेरियल कोणतं वापरताय, कसं वापरताय, हेही खूप मॅटर करतं. कारण आज घर बांधताना लोक विचार करतात की माझं घर जे समजा 1000 स्क्वेअर फूटचं मला घर बांधायचंय, तर ते बांधण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरनी मला अमाऊंट दिले 25 लाख रुपये आणि एक कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय 30 लाख रुपये. तर मी ऑब्व्हियसली विचार ऍज अ कस्टमर म्हणून विचार करतो किंवा लोक विचार करतात की नाही, जो 25 लाख रुपये म्हणतोय मी त्याच्याकडूनच माझं घर बांधून घेईल. पण त्यांनी ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजेत की तो 25 लाखामध्ये काय देतोय आणि हा 30 लाखामध्ये काय देतोय. कारण 25 लाखामध्ये जर तो तुम्हाला स्टीलचं जे काही वापर आहे किंवा कन्झम्पशन आहे तो तुमचा 2 kg असेल, तर हा 30 लाखावाला तुमचा पर केजीला किंवा पर स्क्वेअर फुटला 3 किलो तो तुमचा स्टील वापरणार आहे. म्हणजे त्या स्टीलमुळे तुमचा तो स्ट्रेंथचा पार्ट आला. तो सिमेंट किती वापरतोय किंवा खडी किती वापरतोय किंवा जे काही मटेरियल वापरतोय, जे काही मिक्सचर वापरतोय तो ऑन ऍक्च्युअल नाही आपण तिथं बघायला नाही. आयएस कोड नुसार वापरतोय का, ऍज पर स्टँडर्ड वापरतोय का, ह्या गोष्टी बघायला नाहीये. त्याच्यामुळे मी आपल्या कस्टमर्सला किंवा आपल्या व्ह्युअर्सला सांगल, जेव्हा कधी तुम्ही तुमच्या घराचं बांधकाम कराल त्यावेळेस तुम्ही जरी कॉस्ट जास्त असेल किंवा कॉस्ट कमी असेल तरी 2 गोष्टी कधी कम्पेअर करा. जास्त कॉस्टवाला काय तुम्हाला सर्व्हिस देतोय आणि कमी अमाऊंट वाला काय तुम्हाला सर्व्हिस देतोय, हे खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की कॉस्ट ही सेकंडरी, आपली प्रायमरी बनवतो आपण त्याला, पण सिमेंट कुठलं वापरलंय, स्टील कुठलं वापरलंय, किती वापरलंय हे महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं जे म्हणणं येतं की आता पण क्वालिटी मटेरियल आहे, पण वापरायचं का नाही हे कॉन्ट्रॅक्टरवरती. ऍक्च्युली काय होतं, अनस्किल किंवा अनएज्युकेटेड मी त्या लोकांना नावं नाही ठेवणार, पण त्यांनी काही गोष्टी विचारून केल्या पाहिजेत. किंवा तुमच्या साईटवर इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील किंवा कोणी सिनियर व्यक्ती असतील तर तुम्ही त्यांना विचारून करा. आज M25 जर ग्रेड बनवायचं म्हणलं तर त्या व्यक्तींना माहिती नसतं की किती मिक्सचर किंवा किती खडी, किती सिमेंट आणि किती पाणी टाकायचंय. मग जर तुमचं सगळं हे अंधाधुंदीच कार्यक्रम चालणार असेल तर ऑब्व्हियसली तुमची तिथं स्ट्रेंथ कमीच होणार आहे. बरोबर. जर तुमचं ऑन ॲक्युरेट स्टँडर्ड जर चालत असेल तर तुमची तिथं स्ट्रेंथ कधीच कमी नाही होणार. अजून एक आहे, आमच्या भागाकडे एक असा वाक्यप्रचार आहे की अंगावर दिलंय काम. बरोबर. अंगावर दिलंय म्हणजे काय की उक्त दिलंय. बरोबर. मग माणसाने ते करावं का माणसाने फक्त प्लॅन आणि जे काही सर्व्हिस चार्जेस द्यावे आणि मटेरियल माणसाने द्यावं? म्हणजे तुमच्यासाठी आता ऍज अ तुम्ही कन्स्ट्रक्शन बिझनेस ओनर आहेत तर तुम्हाला काय वाटतं की बेटर काय? ऍक्च्युली अंगावर देणं काम ही दोघांसाठी चांगली गोष्ट आहे मी असं म्हणल. कारण तुम्ही तिथं 24 तास तुम्ही प्रत्येक त्या कॉन्ट्रॅक्टरला मटेरियल पुरवू शकत नाही. कारण मटेरियल पुरवायचं म्हणजे तुम्ही नॉन टेक्निकल असता, तुम्हाला त्या गोष्टी माहिती नसतात. किंवा सिमेंट कुठलं घेतलं पाहिजे, कोणत्या ग्रेडचं घेतलं पाहिजे, खडी कुठली घेतली पाहिजे, किती MM ची घेतली पाहिजे, किंवा अजून तुमचं क्रशंट असेल तर त्याची क्वालिटी कशी पाहिजे, किंवा वाळू वापरत असेल तर वाळू कशी पाहिजे. म्हणजे तुमचे जे काही साईटवरती लागणारं मटेरियल आहे, पहिली गोष्ट जर तुम्हाला अंगावर काम द्यायचं नसेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा फंड फ्लो पण पाहिजे, किंवा फंड फ्लो तर तुम्हाला म्हणजे रेग्युलर पाहिजे. विदाउट फंड फ्लो तुमचा कुठलाच कॉन्ट्रॅक्टर तुमचं काम ऑन टाइम आणि वेळेत तुम्हाला देऊ शकतो असं होऊ शकत नाही. कारण ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून तोही म्हणजे इन्व्हेस्ट करत असतो. ठीक आहे, भले तो तुमच्याकडून पैसे घेऊन तो त्या तुमच्या प्रोजेक्टला लावतोय, पण तो त्याच्या पाठी मग त्याचा वेळ देत असतो, त्याची मॅन पॉवर लावत असतो, त्यालाही त्याच्या मॅन पॉवरला सांभाळायचं असतं. आज जर तुम्ही त्याच्या कामगारांना पैसे नाहीत दिले तर तो 2 दिवसांनी तुमच्या साईटवर कामगार पाठवत नाही. का पाठवत नाही? जर मला समोरून पेमेंट येत नाहीये तर मी का पुढं कामगार लावू? ठीक आहे, तुमचं जे काही अग्रीमेंट ठरलेलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला ऍज अ ओनर म्हणून देणं आहे आणि ऍज पर अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्टरला काम करणं गरजेचं आहे. आता आपला पार्ट होता की क्वालिटी बद्दल,
तर क्वालिटीमध्ये जर तुम्ही उक्त द्यायचा विचार करताय आणि मटेरियल आणायचा विचार करताय, ठीक आहे, तुम्ही मटेरियल जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला नॉलेज असेल, तर तुम्ही 100% तुम्ही लेबर रेट वरती काम द्या आणि तुम्ही मटेरियल आणा. हो. पण जर तुम्हाला नॉलेज पण नाहीये प्लस तुमच्याकडे वेळही नाहीये, तर तुम्ही काम लॉक अँड की किंवा उक्त काम द्या. पण त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहे, म्हणजे सांगायचं झालं म्हणजे वेळ किती लागेल, मटेरियल कोणतं वापरणार आहे, त्याच्यानंतर त्याला मिक्सचर काय असेल, त्यानंतर त्याचा रेशो काय असेल, त्यानंतर स्टील कन्झम्पशन काय असेल, त्यानंतर कुठल्या ब्रँडचं तुम्ही मटेरियल वापरणार आहे, विचारणं गरजेचं, हे सगळं विचारणं आणि हे सगळं अग्रीमेंट मध्ये असणं गरजेचं आहे. मग ह्या जर अग्रीमेंट मध्ये करता येतं, हे सगळ्या गोष्टी करताय. इव्हन तुम्ही पाणी किती वेळ मारणार आहे हे सुद्धा तुम्ही अग्रीमेंट मध्ये टाकू शकता. तुमच्या साईटवरती जर तुमचा सुपरवायझर आहे तर तो तिथं किती वेळ तुम्ही ठेवणार आहे हे सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे. वा वा वा, ह्या गोष्टी माहित नव्हत्या. म्हणजे एवढ्या बारीक डिटेल्स पण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर सोबत अग्रीमेंट मध्ये करू शकता. आजही म्हणजे आम्ही जे काही प्लॉट ओनर कडून किंवा इंडिव्हिज्युअल घर मालकाकडून प्रोजेक्ट किंवा कामं घेतो, तर त्यावेळेस जर तुम्ही आमचं अग्रीमेंट बघितलं तर 5 पानाचं आमचं अग्रीमेंट आहे. त्या 5 पानामध्ये म्हणजे आम्ही इव्हन सगळ्या गोष्टी जशा आता तुम्हाला सांगितलं की ब्रँड कोणता असेल, मटेरियल कोणतं असेल, त्यानंतर त्याचं मिक्सचर काय असेल, त्यानंतर ग्रेड काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मेन्शन केल्यात. इव्हन आम्ही फिनिशिंग आयटम मध्ये जर सांगायचं झालं तर दरवाजा कोणत्या लाकडाचा बनवणार किंवा कोणत्या लाकडाचा देणार आहोत, त्यानंतर त्याला हिंजेसची क्वालिटी काय असेल, त्यानंतर दरवाजाचे हँडल्स कुठले असतील, इव्हन तुमचे बाथरूमच्या फिटिंग्स आहेत, जॅगवरची फिटिंग असेल, सेराची असेल, हिंदवेरची असेल, तर इव्हन आम्ही त्या कॉस्ट वाईज सुद्धा मेन्शन करतो की आम्ही ह्या कॉस्टचे हे मटेरियल ह्या ब्रँडचे वापरणार आहेत. तर आजचा कस्टमर हा खूप हुशार झालेला आहे. कारण पहिल्या काळात कसं, जसं तुम्ही म्हटले अंगाव कामं दिली की ती कामं होऊन जायची, पण त्या कामामध्ये तुम्हाला एकतर क्वालिटीसाठी 100% तुम्ही शुअर नसायचे किंवा जी काही सर्व्हिस तुम्हाला मिळाली त्याच्यासाठी तुम्ही 100% शुअर नसायचे. पण आज हे 5 पानाचं जे काही अग्रीमेंट होतंय ऑन डॉक्युमेंट ऑन रिटर्न मध्ये, त्याच्यामुळे तुम्ही निवांत शांत झोपू शकता की नाही, माझं काम ऑन पेपर झालेलं आहे, ऑन डॉक्युमेंट झालेलं आहे. हा, इव्हन अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही आमच्या इंजिनियर कन्स्ट्रक्शन वाला कंपनीमध्ये 450 क्वालिटी चेक्स म्हणजे 450 क्वालिटी चेक्स देतो. 450 म्हणजे तुमचं घराचं सर्वे पासून ते तुम्ही राहायला येईपर्यंत या सगळ्या मधल्या स्पॅन मध्ये आम्ही 450 क्वालिटी चेक्स करतो. आज लोकांना ही पद्धत किंवा ही प्रोसेसच माहित नाही की बाबा काय असतील क्वालिटी चेक्स. तर त्या एक बेसिक मी तुम्हाला 2-4 सांगू शकतो क्वालिटी चेक्स. पहिली क्वालिटी चेक्स असते आमची ज्यावेळेस आम्ही प्लॉट बघायला जातो, जिथं आम्हाला घर समोरच्या व्यक्तीला घर बांधायचंय, तर त्या प्लॉटचा आम्ही पहिले डिजिटल सर्वे करतो टोटल स्टेशन मशीनने. डिजिटल सर्वे झाल्यानंतर आम्ही सॉइल टेस्ट करतो. म्हणजे सॉइल टेस्ट करणं हे का गरजेचं आहे, जसं आज बघतो आपण बऱ्याचशा बिल्डिंग ह्या नदी पात्राच्या कडेला बांधलेल्या असतात खूप आहेत, तर तिथं काय होतं, तुम्हाला हार्ड स्टार्टा जवळ अवेलेबल नसतो. हार्ड स्टार्टा अवेलेबल नसल्यामुळे जे तुमची ब्लॅक कॉटन सॉइल आहे किंवा काळी माती आहे हे तुमची घसरत चालते वर्षानुवर्ष. जसं तुमचा पाण्याचं फ्लो त्या मातीला चिटकतो तसं ते पाणी तुमचं माती खेचून घेतं आणि वाहत चालतं. तर प्रत्येक जे काही स्ट्रक्चर बनतं आमच्याकडून आज, त्या प्रत्येक स्ट्रक्चरसाठी आम्ही सॉइल टेस्ट करतो की बाबा किती फुटावरती त्याला मुरुम लागेल, त्याच्यानंतर तिथं मुरुम लागत नसेल तर त्याला दुसरी काही पद्धत आपण वापरली, पाईल फाउंडेशन वापरलं पाहिजे किंवा अजून तिथं काही वेगळा प्रकार असेल तर त्या पद्धतीने आम्ही त्या प्रोसेस वापरतो. तिसरा क्वालिटी चेकचा पार्ट मग आमचा येतो सेंटर लाईन चेक करतो. मग सेंटर लाईन चेक मध्ये तुमचा कॉलम कुठं येणार आहे, कॉलमच्या प्लेसमेंट सगळ्या जागेवरती होत आहेत का, त्यानंतर कॉलमची जी काय स्ट्रक्चर तुमचे मेश किंवा जाळी बांधली जाते कॉलमची किंवा कॉलम बांधला जातो तो ऍज पर प्लॅन आहे का. म्हणजे मग तुमच्या टेक्निकल गोष्टी म्हणजे ह्या 450 मध्ये 50% टेक्निकल गोष्टी, 50% नॉन टेक्निकल गोष्टी आम्ही चेक करतो. कारण लोक काय करतात आजकाल, फक्त टेक्निकल गोष्टी ऍज पर प्लॅन नुसार आहे का ती गोष्ट चेक करतात. पण त्याच्याबरोबर माझं म्हणणं नॉन टेक्निकल गोष्टी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. नॉन टेक्निकल मध्ये तुमचं पार्ट येतो पाणी. आज बरेचसे असे स्ट्रक्चर आहेत की तिथं पाणीच मारलं जात नाही. म्हणजे आज कॉन्क्रिटिंग केलंय तर उद्या त्याला ऍटलीस्ट पाणी मारलं पाहिजे, तर उद्या त्याला पाणी न मारता 2 दिवसांनी पाणी मारेल. कारण निष्काळजीपणा म्हणजे असं, ह्या पाणी मारणं हा म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. जर स्ट्रक्चरला तुमच्या पाणी नसेल तर तुमच्या स्ट्रक्चरला तेवढी स्ट्रेंथ मिळत नाही जेवढी पाहिजे तेवढी. माझा एक मित्र आहे, त्यांचं पण बंगल्याचं काम चाललंय गावाकडचं, आणि तुम्हाला माहिती आहे की डिले होतो बरोबर. त्याचे वडील लिटरली वैतागलेत बरोबर बघा. आणि हा सिनारिओ कसा की त्यानं कोणाच्या तर ओळखीमुळे कोणाच्या तर इकडून तिकडून आमचं भारी बांधले करून बरोबर नाही का गावाकडे तुम्हाला माहिती आहे म्हणजे कनेक्शन नाही का माउथ पब्लिसिटी. मग
ही एवढा डिले का होतो आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्टर किंवा एखादा कन्स्ट्रक्शन जो ओनर असतो तो काम डिले करतो तेव्हा त्या ओनरला पण खूप मनस्ताप होतो. बरोबर. तो कामात डिले का होतो सर बऱ्याच कन्स्ट्रक्शन? कामं डिले व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये किती काम आहेत हे पहिलं तुम्ही चेक केलं पाहिजे. की ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात ऑलरेडी 5 कामं आहेत आणि अजून 2 कामं तो घेतोय, ठीक आहे, त्याला वाटतं की जास्ती कुठल्याही बिझनेस ओनरला वाटतं की मला जास्तीत जास्त बिझनेस मिळावा, तो त्या इंटेन्शनने तुमच्या बरोबर स्पीच करत असतो किंवा तुमच्या बरोबर बोलत असतो. पण तुम्ही त्याची ही पण बाजू बघितली पाहिजे की त्याच्याकडे 5 कामं आहेत, तुमचं 6वं काम आहे, तर तो ते 6वं काम तुमचं पूर्ण करू शकतो का वेळेमध्ये? ठीक आहे, भले तो तुम्हाला आता अग्रीमेंट तुम्ही करताय नाही करत आहे, पण अग्रीमेंट मध्ये तुम्ही टाइम बाउंड तर लिहूनच घेतला पाहिजे 100%. हे तर गरजेचं आहे. हे अग्रीमेंट गावाकडे होतच नाही. नाही, अग्रीमेंट करणं भले तुमचं 10 लाखाचं 5 लाखाचं काम असू द्या. आज आपल्याकडे पुण्यामध्ये किंवा सिटीज मध्ये 25,000चं जरी काही छोटं काम असेल तर लोक अग्रीमेंट करून काम करतात आणि ते खूप करणं गरजेचं आहे. कारण विदाऊट अग्रीमेंट तुम्ही एवढ्या अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहेत तर हे चुकीचं आहे. तुम्ही मग याच्यामध्ये 100% फसणार आहेत. तर डिलेज काय होतात, मग 5 कामं चालू आहेत, 6वं काम तुम्ही त्यांना देताय, ठीक आहे, तुम्ही दिलं काहीतरी एक प्लिंथ लेवल किंवा एक 2 स्लॅब नंतर तुम्ही त्या आरसीसी स्ट्रक्चरच्या स्टेजला आले, तिथपर्यंत त्या व्यक्तीने काम फास्ट केलं. पण तिथपर्यंत काय असतं, तुमचा काम करण्यासाठीचा जो व्यक्ती असतो तो मेन कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याचा सब कॉन्ट्रॅक्टर आरसीसी कॉन्ट्रॅक्टर असतो. आरसीसीचं काम तुमचं फास्ट मध्ये होतं, पण तिथून पुढे मग तुमचं बांधकाम होतं, प्लास्टर होतं किंवा फिनिशिंग आयटम मध्ये डोअर्स, विंडोज, कलर्स, वायरिंग, मेन तुमचं काम जे डिले होतं ते तुमचं डिले काम फिनिशिंग आयटम मध्ये होतं. का फिनिशिंग मध्ये होतं, तर तिथं तुमच्या मल्टिपल एजन्सीज काम करतात. ज्यावेळेस एक व्यक्ती असतो, वेगवेगळी टीम असते, मग तिथं काय होतं, तुमचा तिथं फॉलोअप कमी पडतो. म्हणजे कोणाचा? कॉन्ट्रॅक्टरचा. मग कॉन्ट्रॅक्टरच्या हातात ऑलरेडी 5 काम आहेत, मग तो काय करतो, सकाळी एका साईट वरती, दुपारी एका साईट वरती, संध्याकाळी एका साईट वरती. म्हणजे त्याचं वेळेचं प्रॉपर नियोजन नाही. वेळेचं प्रॉपर नियोजन नसल्यामुळे काय होतं, त्याचा दिवस पूर्णपणे ह्या घेतलेल्या पहिल्या 6 साईट वरती जातोय. मग तुमच्या 6व्या साईटला त्याला वेळच द्यायला पुरत नाही. पहिला हा एक पॉईंट तिथं तुमचा झाला की डिलेचा, की काय कारण असू शकतं. दुसरा पॉईंट हे की वेळ देऊ शकत नसल्यामुळे तिथं मग तो मटेरियल पाठवायला डिले होणार त्याच्याकडून, कारण वेळ देऊ शकत नाही. तिथल्या साईटवर आज काय लागणार आहे, भले तिथल्या व्यक्तीने सांगितलंय किंवा तिथल्या साईटवरच तो पोहोचत नसेल, म्हणजे 8 दिवसांना तो तुमच्या साईटवर एकदा येत असेल, एकतर तुमच्याकडे साईट इंजिनियर्स पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या फॉलोअप पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे टीम पाहिजे. ठीक आहे, तुम्ही ऍज अ कॉन्ट्रॅक्टर आहात, जेव्हा 5 साईट तुम्ही घेताय, ऍटलीस्ट 5 साईट मध्ये तुम्ही 3 तरी इंजिनियर ठेवले पाहिजे, जेणेकरून एक इंजिनियर ऍटलीस्ट 2-2 साईट जवळ हँडल करेल आणि त्या साईटवर काय कमी आहे, काय जास्त आहे, काय चुकतंय, ह्या गोष्टी तुम्हाला तो सांगू शकतो. पण तुम्ही कॉस्ट कटिंग साठी किंवा पैसे वाचवण्यासाठी तुम्ही साईटवर इंजिनियर ठेवत नाही. तुम्ही म्हणता मी 1 मॅन आर्मी, मी सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आज कुठलाच बिझनेस हा 1 मॅन आर्मीने होत नाही मित्रांनो. तुम्हाला टीम करणं गरजेचं आहे. टीम नसल्यामुळे तो सगळ्या गोष्टी कमी पडतो तिथं जायला. कमी पडल्यामुळे मग मटेरियल तिथं साईटवरती लेट होतं. तिथं कामगार मग तुम्ही पाठवायला कमी पडता. कामगार कमी पाठवले की तुमचं काम ऑब्व्हियसली मटेरियल आणि कामगार ह्या 2 गोष्टी तुम्ही द्यायला कमी पडले की तुमचं काम 100% डिले होतंय. ही परिस्थिती होती. तर सर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की म्हणजे आमचं पण एक इलेक्ट्रॉनिक शोरूम आहे, आम्हाला माहिती आहे की बाबा कामगारांवर बऱ्याच गोष्टी चालतात आणि तुम्ही तर अशा इंडस्ट्रीत आहे की ही बेसलाईनच आहे. बरोबर. सर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कामगार, कारागीर यांचं महत्व किती? कामगार म्हणजे हे आपल्या किंवा आपली जी टीम किंवा आपले जे कामगार आहेत हे आपल्या कंपनीचे मेन कॉलम्स, मेन पिलर आहेत. आणि हे जर नसतील किंवा ह्यातला एखादा जरी तुमचा मागे पुढे झाला, ठीक आहे, तुम्ही ऍज अ बिझनेस ओनर तुमच्या ऍटिट्यूड मध्ये तुम्ही म्हणू शकता हा तो गेला तरी मला काही फरक पडत नाही, पण 100% तिथं फरक पडतो. का फरक पडतो? जर तुमचं जे व्यक्ती करणारं काम आहे तो व्यक्ती गेलाय निघून, तर एक तर आणि वेळ आपल्याकडे नसतो. मग जर तो कामगार निघून गेलाय, एक तर पहिली गोष्ट तुमच्याकडे बॅकअप पाहिजे. बॅकअप नसेल आणि तो कामगार जर तुमच्याकडून अचानक निघून गेलाय, तर तुम्ही ते काम दुसऱ्यावरती सोपवता. दुसऱ्यावरती सोपवल्यामुळे काय होतं, तो दुसरा कामगार म्हणतो अरे ह्याचं काम मी का करू, मी 2 कामं काय करू, मग 2 कामं मी का करू म्हणल्यामुळे तोही निघून जातो. मग ह्याच्यामुळे तुमची पूर्ण टीम कमी कमी होत चालते. मग त्यामुळे तुम्ही असं न करता तुम्ही तुमच्या कामगारांचं प्लॅनिंग ठेवलं पाहिजे आणि त्यांना प्रॉपर हेल्दी, सॅटिस्फाईड आणि हेल्दी वातावरण देऊन त्यांना तुम्ही खुश ठेवलं पाहिजे. बरोबर. अजून एक आहे, थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल वाटेल बऱ्याच लोकांना, की हे गावाकडे पण बोललं जातं आणि शहराकडे पण, की मराठी पोरं मिळतच नाहीत ह्या भागात कामाला. फरशी बसवायला पण राजस्थानचं कोणतरी येतंय, फर्निचरला पण दुसरं, आपल्या पोरांना नको वाटतंय. हे असं का होतं? आता तुम्ही तर ह्या इंडस्ट्री एवढ्या जवळनं काम करता. येस, आज माझ्या साईटवरती म्हणजे मला सांगायला लाज वाटती की आपल्या कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये 10 ते 20% लोक फक्त मराठी आहेत.
की आपली लोक काय ह्या बिझनेसमध्ये येत नाहीत, काय कमी ह्या बिझनेसमध्ये. ऍक्च्युली लोकांचा एक गैरसमज आहे की कन्स्ट्रक्शन फील्ड ही अशी की ह्या बिझनेसमध्ये येण्यासाठी खूप भांडवलची गरज आहे किंवा खूप इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. तर असं काही नाहीये. तुम्ही छोटा छोटा आणि कमीत कमी अमाऊंट मध्ये सुरू होणारे बिझनेस करू शकता. तरुणांना सांगू शकतो पुढच्या काही दिवसात आपण एक बिझनेस सिरीज घेऊन येतोय. त्यामध्ये कमीत कमी भांडवलात आणि बिना भांडवलाचे तुम्ही बिझनेस कन्स्ट्रक्शन मध्ये कसे करू शकता, त्यातले एक 2-4 बिझनेसची मी आयडिया तुम्हाला देतो. पहिली गोष्ट म्हणजे साईटवरती सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो पाणी मारणे. जर तुम्ही ठीक आहे शिकलेले नाहीयेत, पण साईटवरती का पाणी मारायला आज लोक मिळत नाहीयेत. जर तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागातली तुम्ही 10 जरी कामं पाणी मारायला घेतली, एक व्यक्ती तुम्हाला 5,000 रुपये महिन्याला देतो. 5 ते 10 कामं जरी तुम्ही महिन्याला घेतली तरी तुम्ही 50,000 रुपये महिना तिथं कमवताय. काय म्हणजे तुम्ही जर विचार बारीक केला तर तुम्हाला 100% बिझनेसची आयडिया सुचणार आहे. पण तुम्ही विचार नाही केला तर तुम्हाला बिझनेसची आयडिया नाही सुचणार. दुसरा अजून एक बिझनेस मी सांगू म्हणजे आता चालू आहे. आमच्या साईटवर एक व्यक्ती येतो, तो दिवसाला ज्या काय आपल्या साईटवरती मोकळ्या बॅग पडलेल्या असतात सिमेंटच्या, तो दिवसाला 1000 बॅग गोळा करतो आणि तो 1000 बॅग 2 रुपयांनी पुढे विकतो. म्हणजे 2000 रुपये तो दिवसाला कमवतो. 2000 गुणिले जर तुम्ही 30 दिवस केले तर 60,000 रुपये तो महिना करतो. आपण विचार करतो अरे हा काय फक्त पोती घेतोय घेऊन जातोय, पण तो महिन्याला 60,000 रुपये कमवतोय. हा बारीक विचार आपण केला पाहिजे. मग तेच मला म्हणजे आमच्या घरात जेव्हा काम चालू होतं फर्निचरचं आणि मी म्हणलं नाही बाप्पा मराठी माणसाला द्यायचं ते आम्ही दिलं. तर त्यांना विचारलं की आपली लोक का नाही आहेत, बरोबर. म्हणजे फर्निचरचं काम असो किंवा कन्स्ट्रक्शनचं, म्हणजे एकदम विटांपासून सिमेंट पर्यंत गावाकडे आहेत अजून पण शहरात का नाही आहेत. तर बऱ्याच लोकांकडून असं बोलणं आलं की लाज वाटते काम करायला, बरोबर. किंवा रागवलं तर राग येतोय. असे अनुभव आहेत का की आपल्याकडच्या लोकांना असं कमी पण वाटतोय का ह्या कामामध्ये, किंवा काय, किंवा बघा ना तुम्ही एवढ्या स्टेट मधून लोक ट्रॅव्हल करून इथं येत आहेत, ते सिमेंट वाहतायत, विटा वाहतायत. मग ह्या इंडस्ट्रीमध्ये आपली मुलं वाढावी यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे एकदम बेसलाईन पासून. तर आपल्या कन्स्ट्रक्शनच्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या मराठी लोकांनी आलं पाहिजे. आणि ते काय येत नाही त्याचंही कारण सांगतो. आपली मराठी लोक काय होतात की लाजतात त्या गोष्टींसाठी, लाजतात किंवा त्यांना शिकण्याचा जास्त इंटरेस्ट नसतो. भले ठीक आहे तुमचं एज्युकेशन नाहीये ना, तर तुम्ही आता जर आपण बघितलं तर आरसीसी कॉन्ट्रॅक्टर एखादा आपला मराठी असतो, पण मॅक्झिमम जर तुम्ही ही लोक बघितली छत्तीसगडची लोक असतात आपल्याकडे बांधकाम प्लास्टरसाठी. त्यानंतर टाइल्स बसवण्यासाठी राजस्थानची लोक असतात. त्यानंतर तुमचं पेंटिंग वगैरे करण्यासाठी युपी बिहारची लोक असतात. ठीक आहे त्या लोकांनी काही गोष्टी शिकल्यात म्हणून आज ते बिझनेस करतायत. पण तुम्ही जर विचार केला नाही मी बांधकाम प्लास्टरचा बिझनेस चालू केला तर मला तिथं सिमेंटच्या बॅग घेऊन उचलून घ्यावं लागतील. ठीक आहे सुरुवातीच्या काळात तुम्हाला जावं पण लागल, पण जसं जसं तुम्हाला अनुभव येईल तुम्ही त्या बिझनेसमध्ये एक्सपर्ट व्हाल, तुम्ही ऍज अ कॉन्ट्रॅक्टर बनाल. ऍज अ पुढे जाऊन तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनून बिल्डर बनू शकता. जर तुम्हाला कुठल्याही बिझनेसमध्ये यायचंय तर पहिली गोष्ट तुम्हाला लाज सोडावी लागेल, आणि ते जर करायचं नसेल तर तुम्हाला बिझनेस सोडावा लागेल. तर हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे की सर अजूनही बघितलं मी ज्या सोसायटीमध्ये राहतो आता तिथं रिडेव्हलपमेंटचं काम चालू होतं आणि ते डिले झालं की मग ए विंग वाले कंप्लेंट करतील, बी विंग वाले कंप्लेंट करतील. मग सोसायटीचा चेअरमन सांगत असतो अरे रिडेव्हलपमेंटला वेळ लागतो, आपण तिथंच राहतोय. मग हे जे रिडेव्हलपमेंटची कामं असतात ना घराची किंवा सोसायटीची, ह्या डिले होणं म्हणजे घातक असते का, लोक राहतात. मग हे किती क्रिटिकल आहे ऍक्च्युली ऍज अ बिल्डर म्हणून ते रिडेव्हलपमेंटमध्ये जो बिल्डर प्रोजेक्ट घेत असतो त्याच्यावरती पण खूप प्रेशर असतं म्हणजे सुरुवातीपासून. कारण जी सुरुवातीला लोक राहत असतात, समजा 50 फ्लॅटची बिल्डिंग आहे आणि ती तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायची, तर त्या रिडेव्हलपमेंट मध्ये या 50 लोकांना विश्वासात घ्यावं लागतं पहिली गोष्ट. मग हे 50 लोक 50 डोक्याचे असतात वेगवेगळी. मग ह्यांना विश्वासात घेतल्यानंतर ह्यांना यांच्या गोष्टी कमिटमेंट दिल्यानंतर ठीक आहे त्यांची पण काही चुकी नाहीये बिचाऱ्यांची, त्यांनी राहतं घर सोडलेलं असतं, त्यांना पण एक होप्स असतात की कमीत कमी वेळेत आमचं जे काय मी आता रेंटनी राहतोय किंवा जी काही रिप्लेसमेंट जागा दिलेली तिथं राहतोय तर तिथून आपल्या हक्काच्या घरात लवकरात लवकर यावं. पण ह्याच्यामध्ये बिल्डर्सच्या पण बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की साईटवरती प्रॉपर मॅनेजमेंट नाही, किंवा जर मॅनेजमेंट असेल तर प्रॉपर समोर कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर फॉलोअप नाहीत. बिल्डर्स असेही करतात की जे काही त्यांचा प्रोजेक्ट आहे तो बुकिंग्स वरती डिपेंडंट ठेवतात. ठीक आहे मला म्हणायचं तुम्ही जर रिडेव्हलपमेंटला प्रोजेक्ट घेताय तर तुम्ही ही पण बाजू बघा की त्या लोकांनी त्यांचं राहतं घर सोडलेलं आहे, तुम्हाला त्यांना कमीत कमी वेळेत पूर्ण करायचंय. ठीक आहे तुमच्याकडे इनिशियल फंड नसतील तर तुम्ही ते रिडेव्हलपमेंट घेऊ नका. जर तुमच्याकडे 100% फंड असतील तर तुम्ही तो प्रोजेक्ट घ्या, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि तुमचीही फसवणूक होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही अडचणीत येणार नाही, तेही अडचणीत येणार नाही. काय आहे की गावाकडची घरं पण आता तुम्ही बघाल की गावाकडे पण बंगले खतरनाक मोठे मोठे बांधले जातात, इकडे पण बिल्डिंग उंच उंच. मग तुम्ही ऍज अ कन्स्ट्रक्शन बिझनेस ओनर
काय फरक बघताय गावाकडचं कन्स्ट्रक्शन कसं चाललेलं आहे घरांचं आणि शहराकडं, काय फरक जाणवतो तुम्हाला? आज जर बघितलं तर गावांमधल्या आणि शहरांमधल्या कन्स्ट्रक्शन मध्ये काहीच फरक राहिलेला नाहीये. कारण जो व्यक्ती आज शहरात राहतोय तोच गावाकडे बंगला बांधतोय. आणि तो गावाकडे बंगला बांधत असताना तो असं नाही कम्पेअर करत की पुण्यात वेगळी मेथड चालू आहे, इथं वेगळी. आज मी म्हणजे बऱ्याचशा गावात फिरतो तर बघतो की जी मेथड पुण्यामध्ये वापरली जाते तीच मेथड 100% गावांमध्ये पण वापरली जाते. म्हणजे पॉइंट हा आहे की जे रिसोर्स तुम्ही पुण्यात वापरताय, कारागीर किंवा जे मिस्त्री पुण्यात कामं करतायत, तेच लोक तिथं गावांमध्ये जाऊन कामं करतायत. त्याच्यामुळे हा गावांमधला आणि सिटी मधला काहीच आज फरक राहिलेला नाहीये. उलट जागा जास्त आहे. उलट गावांमध्ये जागेचा काही अडचण नसल्यामुळे त्या घरांचा जो स्पेस जर तुम्ही बघितला सिटीपेक्षा खूप चांगला आहे. स्पेस म्हणजे रूम स्पेस म्हणजे किंवा जे काही तुम्हाला जागेचे लिमिटेशन्स नसल्यामुळे आज गावाकडचा व्यक्ती जे पुण्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करतोय तो गावाकडे 2000 स्क्वेअर फूटचं करतोय. का तर त्याच्याकडे जागा अवेलेबल आहे. त्याच्यामुळे गावाकडची घरही चांगली बांधतायत. आता जर कोणतर घर बांधतंय किंवा कन्स्ट्रक्शन त्यांनी निवडलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर, तर त्यांना काय टिप द्याल की बाबा तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतलाय तर ह्या 5 गोष्टी 3 गोष्टी तुम्ही कराच आणि ह्या डोक्यात ठेवाच? जर तुम्ही घर बांधायचा विचार करताय आणि जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर निवडायचा आहे तर मी तुम्हाला सांगाल पहिली गोष्ट त्या कॉन्ट्रॅक्टरचा तुम्ही बॅकग्राऊंड चेक करा. बॅकग्राऊंड तुम्ही कसं चेक कराल तर त्या कॉन्ट्रॅक्टरने आतापर्यंत किती प्रोजेक्ट केलेले आहेत, ते प्रोजेक्ट केलेले जे आहेत त्या म्हणजे ऍटलीस्ट एक 4 ते 5 म्हणजे एक रॅन्डमली तुम्ही 4 ते 5 त्याच्या कस्टमर्सला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कनेक्ट होऊन त्याचा रिव्ह्यू घ्या की बाबा हा व्यक्ती क्वालिटीसाठी कसा आहे, हा व्यक्ती व्यवहारासाठी कसा आहे आणि हा व्यक्ती किती वेळेत काम पूर्ण करून देतो. म्हणजे ह्या पहिल्या तुमच्या 3 गोष्टी झाल्या. चौथी गोष्ट जे कमिटमेंट त्यांनी तुम्हाला दिलेत तो नक्की फॉलो करतोय का. आणि 5वी गोष्ट तुम्ही त्याच्या ऑन साईट वरती ज्या काही आता ऑनगोईंग साईट चालू आहेत तिथं जाऊनही तुम्ही त्याच्या कामाची क्वालिटी चेक करा की बाबा जे ठीक आहे जे रिव्ह्यू जे तुम्ही घेणार आहेत ते कम्प्लीट झालेल्या बंगलोंचे घेणार आहेत. त्याच्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये त्याच्याकडून काही चुका झालत्या किंवा काही गोष्टी त्या तुम्हाला आता दिसणार नाहीत. पण ऑन साईट ज्यावेळेस तुम्ही त्याच्या साईटवर म्हणजे ठीक आहे तुमचा 4 ते 5 दिवसाचा वेळ जाईल. पण आज तुम्ही एखादा टीव्ही जर घ्यायचं म्हणलं जर तुम्ही विचार करता मी सोनीचा टीव्ही घेऊ का सॅमसंग घेऊ किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचा घेऊ, म्हणजे 50,000च्या टीव्ही साठी तुम्ही 5 वेळा त्या दुकानात चक्कर मारता. तर इथं तुम्ही 50 लाख 60 लाख 1 कोटी रुपये अमाऊंट इन्व्हेस्ट करणार असता तर ठीक आहे तुमचे 10 दिवस जातील त्या गोष्टीसाठी, पण ते 10 दिवस तुम्हाला पूर्ण पुढचं वर्षभर सेव्ह करतील. नाहीतर जर तुम्ही सुरुवातीच्याच काळात चुकला कॉन्ट्रॅक्टर निवडायला तर तुमचे पुढचे वर्ष तर जाणारच जाणार प्लस त्याच्या पाठीमागे अजून 6 महिने तुमचे एक्स्ट्रा जाणार. त्यामुळे तुम्ही नक्की त्याचे पूर्वी म्हणजे झालेले 5 प्रोजेक्टची व्हिजिट करा प्लस चालू असणाऱ्या 5 प्रोजेक्टची व्हिजिट करा. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. अजून काय बघितलं पाहिजे की आता ही पहिली गोष्ट तुम्ही सांगितली की त्याचे व्हिजिट करा. अजून दुसरी गोष्ट तुम्हाला काय माहित पाहिजे की ऍज अ ओनर आहे आणि मला माहिती आहे जमिनीबद्दल काय माहित असावं स्वतःबद्दल किंवा काय. सगळ्यात महत्वाचं ही पण गोष्ट आहे तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही तुमच्या जमिनीचे एक इनपुट्स दिले पाहिजेत. ठीक आहे आता तुम्ही नॉन टेक्निकल असल्यामुळे तुम्हाला त्या इनपुट्स बद्दल जास्त आयडिया नाहीये की बाबा हार्ड स्टार्टा किती फुटावर, तर त्यांनी तो कॉन्ट्रॅक्टर त्या मेथड फॉलो करतोय का. कारण बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टरला आजकाल ह्या मेथडच माहित नाहीत की सॉइल टेस्ट असते, डिजिटल सर्वे असतो, त्याच्यानंतर प्रॉपर एक्सकेव्हेशन कसं केलं जातं, मग ह्या गोष्टी माहित नाहीयेत. तर ह्या गोष्टी तुम्ही त्याला बघा, चेक करा, व्हेरीफाय करा. जर तुमच्याकडे कोण नसेल तर तुम्ही एखादा कन्सल्टंट हायर करा. कारण कन्सल्टंट तुमचे 25-50 हजार रुपये घेऊ शकतो पण तो तुमचे 50 लाख रुपये तुमचे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतो. बरोबर. आज आपल्याकडे आपण फायनान्शियल कन्सल्टंट आपण आपल्या जे काही फंड्स असतील त्याच्यासाठी हायर करतो. तर घर बांधताना तुम्ही 100% कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट हायर केला पाहिजे जेणेकरून तो तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन देईल आणि प्रॉपर तुमचं घर बनेल. शेवटच्या 2 प्रश्नांपैकी माझा एक प्रश्न आहे की पुढचे 5 ते 10 वर्ष कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी कसे असतील काय वाटते? कारण बरेच लोक म्हणतात की अंधारात वाटते काय मार्केटचं काय स्टॅबिलिटी सापडेना. चर्चा असते वेग चर्चा प्रत्येक क्षेत्राबद्दल, सोन्यापासून शेअर मार्केट पासून सगळ्या क्षेत्राबद्दल आहे. तर तुम्हाला काय वाटतं कन्स्ट्रक्शन बिझनेसची पुढची 5 ते 10 वर्ष काय असतील? नाही, कन्स्ट्रक्शन बिझनेस हा कधीच म्हणजे कमी होणार नाहीये. कन्स्ट्रक्शन बिझनेस हा वाढतच जाणार आहे कारण अन्न त्याला कमीत कमी सोर्स मध्ये अवेलेबल करता येऊ शकतं किंवा एखादा दुसरा व्यक्ती देऊ शकतो. ठीक आहे आज मला जेवायला नाहीये तर तुम्ही उद्या मला जेवायला देऊ शकता, उद्या तुम्ही नाही देऊ शकले दुसरा देऊ शकतो. पण निवारा ही अशी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला निवारा जास्त लोक देऊ शकत नाहीत कारण त्यांच्याकडे पण एक लिमिटेड स्पेस असतो. बरोबर. आणि जर तुम्ही त्यांच्या बरोबर शेअर करताय तर त्यांनाही कुठेतरी ती अडचण म्हणजे आपण म्हणतो पाहुणा आपल्या घरी यावा 2 दिवसासाठी
तो जेवण करून परत रिटर्न जावा, पण तो जास्त दिवस राहू नये. म्हणजे अशी आपल्या लोकांची मेंटॅलिटी. सेम त्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा निवारा तयार केला पाहिजे. हक्काचा निवारा 100% असलाच पाहिजे. आणि तो करण्यासाठी आज प्रत्येकाची झटपट चालू आहे की मला माझं स्वतःचं घर बनवायचंय. आज जो व्यक्ती कुठल्याही सिटीमध्ये असू द्या किंवा आज जी कुठली पण छोटी मोठी फॅमिली असेल की ज्यांना जे काही सर्वाइव्ह करायचंय, ते प्रत्येक जण जो रेंटनी राहतोय तो फ्लॅटसाठी सर्वाइव्ह करतोय की बाबा माझं स्वतःचं एक घर असावं, कमीत कमी बजेटमध्ये असावं. त्यानंतर जो व्यक्ती आज फ्लॅटमध्ये राहतोय पण मला कुठंतरी इथं लिमिटेशन्स आहेत, तर त्याला वाटतं की मला बंगलो बांधायचा आहे. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन ही अशी फील्ड आहे ती कधीच थांबणार नाही, ती कधीच ती कधीच म्हणजे अंधारात जाणार नाही, ती कायम उजेडत असणार आहे. शेवटचा आपल्या व्यवहारासाठी एक प्रश्न की घर बांधताय किंवा गावाकडे असो शहराकडे असो घर बांधताय आणि कोणाला तरी काम दिलेलं आहे तुम्ही, बरोबर, आणि तुम्हाला तिथे जास्त वेळ देता येत नाहीये आणि फॉलोअप घेता येत नाहीये, बरोबर, तर तुम्ही कुठलाही कॉन्ट्रॅक्टर निवडताना, आता तुम्ही मगाशी सांगितलं की ह्या गोष्टी असाव्या तशा गोष्टी असाव्या किंवा काय, पण आपल्याला माहित नसतं की स्टील ह्याच क्वालिटीचं पाहिजे बरोबर, किंवा सिमेंट ह्याच कंपनीचं वापरलं पाहिजे, बरोबर. तर ह्या बेसिक गोष्टी आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस कसा मिळवू शकतो? आता तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. ऍक्च्युली ह्या गोष्टी बऱ्याचशा घर बांधणाऱ्या ओनर्सला माहिती नसतात. तर ह्या गोष्टी तुम्ही आता म्हणजे सगळ्यात सोपा प्लॅटफॉर्म जर बघितला तर गुगल हा सगळ्यात सोपा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे 5वी झालेल्या व्यक्तीलाही तो प्लॅटफॉर्म समजतोय आणि ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीलाही तो प्लॅटफॉर्म समजतोय. तर तुम्ही गुगलचा एक सपोर्ट घेऊन काही गोष्टी चेक करू शकता की बाबा माझं स्टील कुठल्या कंपनीचं किंवा कुठल्या ग्रेडचं असलं पाहिजे. कंपनीचं म्हणण्यापेक्षा कंपनी हा एक जस्ट ब्रँडचा फरक आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रेडवरती आहेत किंवा तुमच्या क्वालिटीवरती आहेत. तर त्या तुम्ही ऑनलाईन गुगलवरती चेक करू शकता. आणि तेही तुम्हाला लक्षात येत नसेल, तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आमचा मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावरती कॉल करून आमच्याकडूनही तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या गाईडलाईन्स घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट. समजा आम्हाला तुमच्याकडून बांधायचं नाही पण आम्ही गाईडलाईन घेऊ शकतो. येस, 100%. जरी तुम्हाला आमच्याकडून घर बांधायचं नसेल तरी आज एक हेल्पिंग हँड म्हणून आम्ही आमच्या व्ह्युअर्सला 100% तेवढं करू शकतो की तुम्ही आमच्याकडून गाईडलाईन्स घेऊ शकता. एक प्रश्न माझ्याकडून स्किप झालता, तो शेवटी ठेवतो, एकदम शॉर्ट ठेवूया. कुठलाही बिझनेस असो, मराठी तरुण जर बिझनेस मध्ये यायचा प्रयत्न करतोय, तुम्ही एक तरुण उद्योजक, मराठी उद्योजक म्हणून काय संदेश द्या? मी तरुण उद्योजकांना हे सांगू शकतो, मित्रांनो तुम्ही बिझनेसमध्ये आलं पाहिजे आणि येण्यासाठी पण तुम्हाला काही स्टेजेस आहेत. नाहीतर असं नाही की मी आज डिग्री कंप्लीट करतोय आणि मी उद्या बिझनेसमध्ये येतोय. तर येण्यासाठी मिनिमम तुमच्याकडे 2 ते 3 वर्षाचा जॉबचा अनुभव पाहिजे ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला यायचंय तो, जेणेकरून तुमच्या बेसिक ज्या काही डाऊट्स असतात त्या तुमच्या गोष्टी जॉबमध्ये क्लिअर होतात. प्लस दुसरी गोष्ट तुमच्याकडे कॉन्फिडन्स असतो, फील्ड एक्सपिरियन्स आणि फील्ड एक्सपिरियन्स असतो. ते झाल्यानंतर तुम्ही बिझनेसमध्ये जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाहीये तर छोटीशी सुरुवात करून तुम्ही येऊ शकता. आज आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मुलांचे मला सोशल मीडियावरती मेसेज येतात, सर माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी पण मला बिझनेस करायचा आहे. जे म्हणजे बरेचसे नॉन टेक्निकल लोक आहेत, टेक्निकल लोक म्हणजे सिव्हिल इंजिनियर मला मेसेज करतात किंवा नॉन टेक्निकल आपले अशिक्षित लोकही बरेचसे मेसेज करतात, सर आम्हाला 9 ते 6च्या ड्युटीमध्ये खूप हेक्टिक वाटतं, खूप प्रेशराईज वाटतं, तर आम्हालाही बिझनेस चालू करायचा आहे, तुम्ही काहीतरी आम्हाला गाईडलाईन्स करा. तरी मी आपल्या उद्याच्या नवीन मराठी उद्योजकांना बिझनेसमध्ये येण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मी नवीन एक बिझनेस सिरीज घेऊन येत आहे, तर ती तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या आयडिया सुचतील आणि तुम्ही बिझनेसमध्ये छोटीशी सुरुवात करून पुढे याल. जो आपण एक 1.25 तास गप्पा मारल्या, बऱ्याच गोष्टी समजल्या, सरांची जर्नी आपण कव्हर केली बऱ्यापैकी आणि त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की त्यांना माहित होतं की मे बी थोडा लेट झालाय, मला माझं पॅशन लेट कळलंय, सेम इंडस्ट्रीतलंच वेगळं ट्रेंड होतं, तरी पण त्यांनी पुन्हा एकदा चालू करून फील्ड एक्सपिरियन्स मिळवला. त्यानंतर हे सगळं साम्राज्य उभं केलंय, करतायत. सोशल मीडियावरती पण त्यांचा प्रेझेन्स आहे, त्यांच्या रील्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही ज्यांचं घर बांधायचं चाललंय, जे आता चर्चा करतायत घर बांधायचंय किंवा त्यांची इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे, त्यांच्याकडून हा व्हिडिओ पोहोचवाल. सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ, त्यांच्या वेबसाईटचा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही डिटेल्स देऊ. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. सर तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.